नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण आपल्या चॅनलवर जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे ज्योती. ज्योतीचा भाग आपण आपल्या चॅनलवर सध्या ऐकत आहात. या कथेचे काही भाग झालेले आहेत. ते सर्व भाग जर तुम्ही ऐकलेत तरच तुम्हाला भरपूर मजा येणार आहे. चला मित्रांनो, चला तर तुमचा आता मी जास्त वेळ न घालवता पुढं काय घडलं हे आजच्या कथेच्या माध्यमातून तुमच्यासमोर मी सादर करणार आहे. माझ्या जीवनाचा एक सत्यपट, सत्य चित्रकहाणी. जे काही घडलं ते जशास तसं आणि माझ्या मोडक्या तोडक्या शब्दामध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहे. जर माझ्याकडून शब्दरचनेमध्ये काही फरक पडत असेल, काही चुकत असेल तर तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून घेत चला. कारण सत्यकथा असल्यामुळं मी ही कथा कधी कुठे लिहून ठेवत नाही. मला जसे शब्द आठवतात जशास तसं मी तुमच्यासमोर रेखाटायचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा मी शब्द अडखळतो, कधी रिपीट होतात तर कधी आणखीन काही प्रॉब्लेम येतात, काही शब्द अनदुख होतात. त्याच्यामुळे तुम्ही मोठ्या मनानं मला माफ करून तुम्ही फक्त कथेची मजा घेत चला. तर माझ्या कथा सांगण्याचा उद्देश असा आहे की कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. जे काही माझ्यासोबत घडलं ते जशास तसं. तर मित्रांनो, आता मी आणि छोटी खोलीमध्ये होतो आणि लता मसाला दूध बनवण्यासाठी ती किचनकडे गेली होती. ती मसाला दूध बनवून घेऊन येणार होती. मग ती जसं आम्ही दोघेजण एकमेकाच्या खूप जवळ आलो, मी माझा हात छोटीच्या संत्र्यावर ठेवला होता. तिच्या हापूस आंब्याचं मला आता चव बघायची होती. मला बऱ्याच गोष्टी आणखीन खूप काही करायचं होतं. परंतु आम्ही चर्चा पण करत होतो आणि पुढचा खेळ पण. आता वेळ खूप कमी होता आणि कामं तर भरपूर होती. इकडं ज्योतीसोबत दुपारीच कार्यक्रम झाला होता आणि आता जो खेळ होणार होता तो छोटीसोबतचा होणार होता. छोटी पण मला रिस्पॉन्स देत होती आणि छोटीचं आणि माझं आणखीन कशात काही सूट जमलंच नव्हतं. फक्त रिस्पॉन्स येत होता. दोघांकडून पण ग्रीन सिग्नल होते. दोन्हीकडं आग समान लागली होती आणि मी छोटीशी आग विझवायच्या अगोदरच मला लताने पण माझ्याकडे प्रस्ताव टाकला होता. आता लता पण मला रिस्पॉन्स देऊ लागली होती आणि तीच मला म्हणली होती, छोटीला झोपी जायची व्यवस्था मी करते. परंतु आता छोटीला ती कसं झोपी घालणार हे मला काही समजत नव्हतं. त्याच्यामुळं माझी मनस्थिती थोडीशी बेचैन झाली होती. माझी छाती जास्त धडधड करू लागली होती. ती छोटीला आता कसं सांगेल की तू झोपी जा आता आणि मी राजेशच्या पलीकडच्या बाजूला येऊन झोपणार आहे. हे सर्व काही कसं होईल? माझ्या मनामध्ये खूप चित्रविचित्र विचारांनी काहूर माजून सोडलं होतं. परंतु मी काहीच करू शकत नव्हतो. जे काही घडेल, जसं काही घडेल तसं आता फक्त बघण्याशिवाय माझ्याकडं काहीच पर्याय नव्हता. ज्योती तर एकदम ढाराढूर झोपी गेली होती. आता राहिला प्रश्न ज्योती आणि लताचा. ज्योती एकदम बिंदास झोपली. राहिला प्रश्न लता आणि छोटीचा. लता मसाला दूध घेऊन येणार. ती मला मसाला दूध देईल, छोटीला पण मसाला दूध देईल आणि नंतर ती कशी सांगेल की आता तू झोपी जा म्हणून. मी म्हणालो, जसं काही होईल ते बघून घेऊत. आपण कशाला दिमागच दही करून घ्यायचं आहे. नको बाबा, जे काही होतं आहे ते बघूत, होऊ द्या जे व्हायच ते. असा विचार करून मी शांत बसून राहिलो. जसं मी माझा हात छोटीच्या त्या भागावर ठेवला होता आणि तिच्या आंब्याची साईज मी मोपू लागलो होतो. त्याच वेळेला बाहेरून कडी उघडल्याचा आवाज येऊ लागला. कारण मसाला दूध बनवायला जाताना लताने आमच्या दोघांना बाहेरून कडी लावून गेली होती. काहीतरी चुकाटा त्या खोलीमध्ये प्रवेश करेल असं काहीतरी तिला भीती असावी. ती एकीकडून तिने जी कडी लावून गेली होती ती आमच्यासाठी प्लस पॉईंट होता. कारण आम्ही तर आतून कडी लावू शकत नव्हतो. तिला वाटलं असतं आम्ही कडी लावून काय करतोय, हा एक मोठा प्रश्न. आणि दुसरं, संशयाला जागा नको. त्याच्यासाठी तिनंच बाहेरून कडी लावून गेली ते आमच्यासाठी एक गुड लक होतं. जशी ती निघून गेली तसं मसाला दूध बनवायला तिला काहीतरी 10-15 मिनटाचा वेळ तरी लागला होता. त्या 10-15 मिनटात मी आणि छोटीनं बरंच काही करून घेतलं होतं. आमच्या बऱ्याच गप्पा पण झाल्या होत्या आणि एकमेकाबद्दल बरीच माहिती आम्ही समजून घेतली होती. आता लता जशी आली तशी तिनं ती कडी काढल्याचा आवाज आला आणि आम्ही दोघे सावध झालो. मी थोडासा छोटीपासून बाजूला झालो आणि चटकन जाऊन मी या तोरणामध्ये पडलो आणि तोंडावर रजई घेऊन शांत पडून राहिलो. लताने हळूवार अगोदर दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर ती परत किचनकडे गेली. आता दरवाजा तर उघडला, ती का आली नसावी असं मला वाटू लागलं. परंतु लगेच माझ्या लक्षात आलं, तिने अगोदर दरवाजाची कडी काढली आणि परत ती आता मसाला दुधाचे ग्लास किंवा ते जे काही भांडं असेल ते घेऊन इकडे येईल हा मी प्राथमिक अंदाज लावला आणि
मी जसा अंदाज लावला होता तो अंदाज एकदम हुबेहूब बरोबर ठरला होता. लताने दरवाजा उघडून ती परत गेली होती आणि तिने किचनमध्ये जाऊन ते मसाला दुधाचं भांडे घेऊन परत आली. परत येत असताना तिने पायाने दरवाजा ढकलला. जसा तिने दरवाजा ढकलला तसा दरवाजा उघडला आणि तिच्या हातात भांडे, ग्लास, ती चहाची चाळणी असं बरंच साहित्य तिच्या हातात होतं. मग लगेच मी पडल्या पडल्या डोळे उघडले आणि तिला म्हणालो, लता, ही चहाची चाळणी कशाला आणली आहेस? तशी ती हसली आणि मला म्हणाली, अरे बघ ना, मी तर मसाला दूध घेऊन आले आहे आणि माझ्या डोक्यात काय विचार चालू आहेत मला काही समजायलाच मार्ग नाही. आणि घेऊन काय आले तर चहाची चाळणी. आता मसाला दूध काय मी तुला चाळून देणार आहे का? मग छोटी पण हसू लागली आणि तिला म्हणाली, तुझ्या डोक्यात काय विचार चालू आहेत हे मला पण सांग ना. जशी लता मसाला दूध घेऊन आत आली आणि तिने सर्व भांडे खाली ठेवले, त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं की तिने ती चहाची चाळणी एका विशिष्ट ग्लासावर ठेवली होती आणि दुसऱ्या 2 ग्लासामध्ये मसाला दूध होतं, परंतु ते उघडंच होतं आणि एका ग्लासावर मात्र चाळणी झाकलेली होती. मग माझं डोकं इतकं सुपेरियर होतं की माझ्या लक्षात आलं त्या ग्लासामध्ये नक्कीच काहीतरी वेगळं असणार. परंतु काय असेल, त्यात काय असेल की नसेल, असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये आणि विचाराचं काहूर पण माझ्या मनामध्ये येऊ लागलं होतं. परंतु रिकामा कशाला विचार करायचे, जे काय असेल ती लता बघून घेईल असा विचार करून मी शांत बसलो आणि स्वतःहून कोणत्याच ग्लासाला हात लावायचा नाही हे मी माझ्या मनोमन ठरवलं होतं. कारण आता ही छोटीला झोपी घालणार आहे म्हणजे निश्चितच छोटीला काहीतरी डोस ही पाजवणार होती, हे तर मला क्लिअरपणे समजलं होतं. त्याच्यामुळे आता लताच्याच हाताकडे बघायचं माझं काम होतं. ती हातचलाकी करून काहीतरी करणार होती, परंतु लता इतकी हुशार होती, तिनं किचनमधून येतानाच त्या ग्लासामध्ये काहीतरी मिसळलं असावं. माझ्या मनामध्ये प्रश्न होता, परंतु मी उघडपणे बोलू शकत नव्हतो. बोलणार तरी कसा? इथं छोटी तिथं जवळच आणि लता पण जवळच, आणि आता मगासारखं बहाणा करून पण मला तिला बाहेर बोलवता येत नव्हतं किंवा मी छोटीला पण तू थोडा वेळ बाहेर जा असं म्हणू शकत नव्हतो. त्याच्यामुळं आता जे काही घडणार आहे त्याच्यासाठी वेळ काही नव्हताच. मी फक्त शांत बसून काय घडते ते बघू लागलो आणि अगदी काही वेळ गेला. लताने माझ्या हातात एक ग्लास दिला. मी साहजिकच माझी नजर गेली आणि माझ्या लक्षात आलं, ज्या ग्लासावर चाळणी ठेवली होती तो ग्लास तिनं बाजूला ठेवला होता आणि दुसराच ग्लास तिनं माझ्या हातात दिला. त्या ग्लासावरची नक्षीकामसुद्धा थोडंसं वेगळं होतं. जर चाळणी जरी हातातून पडली तरी ग्लासावरून तरी लक्षात आलं असतं. मग मी बारकाईनं दुसऱ्या ग्लासाकडे बघू लागलो. आता त्या 2 दुसऱ्या उरलेल्या ग्लासापैकी एक ग्लास सेम टू सेम माझ्यासारखा होता आणि उरलेला जो तिसरा ग्लास होता तो थोडासा वेगळ्या डिझाईनचा होता. त्याचा माठ थोडासा वेगळा होता. मग आता मी हेरलं, हा सेम डिझाईनचा ग्लास नक्की लता घेईल आणि जो वेगळ्या माठाचा ग्लास आहे तो तिनं छोटीलाच द्यायला पाहिजे असं माझ्या मनात वाटलं, कारण तेवढा हुशार होतो मी. मग मी बघू लागलो तसं लतानं जो वेगळ्या माठाचा ग्लास होता तो छोटीच्या हातात दिला आणि तिला म्हणाली, हा घे ग्लास आणि हे मसाला दूध खूपच छान झाले, खूप टेस्टी झाले ना? मग ती लगेच माझ्याकडे बघत मला म्हणाली, राजेश पी ना. अरे राजेश, कुठं आहेस तू? मी थोडा विचारचक्रात गुंतलो होतो, त्याच्यामुळे मी काहीच बोलत नव्हतो. मी एकदम शांतपणे त्या दोघींकडेच बघत होतो. तशी छोटी मला म्हणाली, अरे कुठे हरवलास तू? मी एकदम गडबडून भानावर आलो आणि छोटीला म्हणालो, काही नाही यार, तुझ्याकडेच बघत होतो. आता मात्र लताच्या तोंडावर थोडासा रोष वाटत होता. ती थोडीशी चिडली असल्यासारखं मला दिसलं, परंतु दुसऱ्या क्षणाला तिनं स्वतःला सावरलं आणि ती हसली. लगेच मला म्हणाली, राजेश, छोटीकडे तू खूपच बघत आहेस. मी मगापासून तुला ऑब्झर्व करते. तुझं लक्ष छोटीकडे खूप आहे. काय चालू आहे तुमच्या दोघांमध्ये? आता छोटी थोडी घाबरली. आपली चोरी लताने पकडली की काय असं तिला वाटलं असावं. ती जरा घाबरली, परंतु तिनं स्वतःवर कंट्रोल केला आणि लगेच मला म्हणाली, अरे माझ्याकडं काय बघतोयस तू? माझ्याकडं काय आहे विशेष? काय बघतोय सांग ना. असं म्हणून तिनं स्वतःवरची बारी माझ्यावर फिरवायचा प्रयत्न केला. तसं मी लताला म्हणालो, अगं सहज बघतोय तिच्याकडं, बघू नको का? बघितलं म्हणजे काय झालं? वातावरण थोडं कडक होऊ लागलं होतं. वातावरणामध्ये गरमी जाणवू लागली होती. एकमेकांमध्ये हेवा देवा आता स्पष्टपणे दिसू लागला होता. परंतु लता खूपच हुशार होती. ते वातावरण कसं निवळायचं हे तिला क्लिअरपणे माहीत होतं. ती लगेच हसली आणि म्हणाली, अरे बघितलं म्हणजे काय झालं? मी मस्करी करते तुमची. मी बोलते आणि तुझं लक्ष माझ्याकडं नाहीच, म्हणून मी तुला मुद्दा म्हणले तू छोटीकडं काय बघतोयस म्हणून. तसं माझ्या जीवात जीवाला नाहीतर मला वाटू लागलं होतं, ही लताने काय कुठं करून ठेवला राव. आता काय बोलू आणि काय नको. इकडं छोटीला जर संशय आला तर सर्व काही विचित्र होणार असं मला वाटू लागलं.
परंतु लता मात्र हुशार होती. तिने लगेच हसून सर्व काही जिथल्या तिथं जागेवरच थांबवलं आणि ती लगेच मला म्हणाली, "अरे राजेश, पी ना तू. मसाला दूध आहे ते. थंड व्हायच्या अगोदरच प्यायचं असते." आणि "ओ महाराणी, तुम्ही काय बघताय? घ्या ना तुम्ही पण." असं म्हणून तिने लगेच तो खाली ठेवलेला ग्लास उचलला आणि स्वतःच्या तोंडाला लावला. मला म्हणाली, "मला तर हे मसाला दूध खूप आवडलं. टेस्ट खूपच स्पेशल झाली आहे. म्हणून मी तुला म्हणते, पिऊन बघ लवकर. गरम गरम आहे तोपर्यंत प्यायला खूप मजा येते." तसं मी म्हणालो, "अगं, असं ग्लासानं प्यायला मजा येत नाही." मग लगेच छोटी म्हणाली, "मग कसं प्यायला मजा येते?" मी म्हणालो, "तोंड लावून." ती म्हणाली, "काय?" मी परत म्हणालो, "तोंड लावून प्यायला खूप मजा येते." आता त्या दोघींना पण समजलं होतं मला काय म्हणायचं आहे, परंतु दोघी पण काहीच बोलल्या नाहीत. दोघींनी पण नजरा खाली केल्या. आता दोघी पण एकाच वेळेस लाजल्या होत्या. मला स्वतःचं हसू येत होतं. मी अगदी सहजपणे दोघींना एकाच वेळेस मी कॅप्चर केलं होतं. आणि राहिला प्रश्न ज्योतीचा, ती तर एकदम बिनधास्त झोपेत होती. तिला काहीच माहीत नव्हतं इथं काय घडत होतं ते. काही वेळ असाच गेला. छोटीनं ते मसाला दूध प्यायला सुरुवात केली होती. जवळजवळ अर्धा ग्लास तिनं संपवला. जसा अर्धा ग्लास संपला तसं मी तिला विचारलं, "छोटी, टेस्ट कशी आहे गं?" ती म्हणाली, "खूप छान, मस्त केली आहे. दीदीनं बनवले म्हणजे खूप टेस्टी बनवते ती." असं म्हणून ती एकदम बिनधास्तपणे ते मसाला दूध पिऊ लागली. ज्योतीच्या चेहऱ्याकडे एकदा बघितलं. ती आणखीनसुद्धा गाढ झोपेमध्ये होती आणि मी ज्योतीकडे बघितल्यानंतर मी परत आता मोर्चा वळवला तो लताकडे. मी आता लताकडे बघितलो तर लताच्या चेहऱ्यावरची चमक काहीतरी वेगळंच दाखवत होती. कधी एकदा छोटी ते दूध संपवते असं तिला होऊन गेलं असावं. ती आता मस्त एकदम सुस्कऱ्या टाकू टाकू ते मसाला दूध पिण्यात मस्त एकदम व्यग्न, म्हणजे एकदम बिनधास्त होऊन आणि मस्तीमध्ये येऊन ती मसाला दूध पिऊ लागली होती. मित्रांनो, मी सुद्धा अगदी तशीच चव घेऊन ते मसाला दूध पिऊ लागलो. खरं सांगायचं म्हणजे ते मसाला दूध खरोखरच खूप टेस्टी होतं. त्यात तिनं काय मिसळली होते हे मला माहीत नाही, परंतु मी आत्तापर्यंत इतक्यांदा मसाला दूध पिलो, घरी पिलो, हॉटेलला पिलो, बाहेर मित्रांकडे, परंतु आज लताने जे मसाला दूध बनवलं होतं त्याच्यामध्ये नक्कीच तिनं काहीतरी स्पेशल टाकलं असावं. माझा भ्रम होता की सत्य मला माहीत नाही, परंतु मला स्पेशल लागलं म्हणजे ते स्पेशल होतंच. हळूहळू आमचे ग्लास रिकामे होऊ लागले आणि रिकामे ग्लास झाल्यानंतर लताने माझ्याकडे बघून एक स्माईल दिली आणि मला म्हणाली, "राजेश साहेब, द्या इकडे ग्लास." मी काही बोलण्याच्या अगोदरच ती लगेच छोटीला म्हणाली, "छोटी, तुझा ग्लास झाला का गं?" तसे छोटी म्हणाली, "अगं थांब, खूप छान लागते. हे मसाला दूध पितच राहावं असं मला वाटते. हा ग्लास संपूच नये असंच मला वाटते." असं म्हणून छोटी एकदम मस्त मन लावून ते दूध पिऊ लागली. मग काही वेळातच ते दूध संपलं. छोटीचा पण ग्लास आता रिकामा झाला होता. तो ग्लास रिकामा झाल्याबरोबर छोटी खाली ग्लास करायच्या अगोदरच लताने तिच्या हातातला ग्लास घेतला. जणू की त्या ग्लासाच्या बुडाला काहीतरी असावं आणि ते छोटीच्या नजरेत पडू नये अशी तिची इच्छा असावी. तिनं ग्लास जसा संपून खाली आला तसा माझ्या हातातला ग्लास तिनं त्या ग्लासामध्ये घातला आणि सर्व ग्लास एकत्रित करून ती म्हणाली, "तुम्ही दोघेजण गप्पा मारा, मी भांडी धुवून घेते." असं म्हणून ती लगेच निघून गेली. सर्व भांडे घेऊन ती किचनकडे वळाली होती. जशी ती खोलीच्या बाहेर गेली तसं छोटी मला म्हणाली, "अरे बघ ना, हिच्यामध्ये पॉवर किती आहे. आता ठेवायचं सकाळी धुवायचं सगळे भांडे तर 12-12:30 वाजून गेलेत आणि हिला आता भांडे घासायचं येडं आलं आहे. काय करावं आणि काय नाही बाई, झोपू देईल असं वाटत नाही ना." तसं मी म्हणालो, "जरा दम धर ना, पूर्ण रात्र आपलीच आहे. तू कशाला टेन्शन घेतेस?" मग छोटी मला म्हणाली, "हो ना, तसं आहे, परंतु आता ही लता कधी झोपते हे माहीत नाही." मग मी तिला म्हणालो, "काय राव, तू तिला पाठीमागे दीदी म्हणतेस आणि समोर दीदी म्हणतेस आणि पाठीमागे मात्र नावानं बोलतेस." मग ती हसू लागली. मला म्हणाली, "तू तिला लताच म्हणतोस ना, म्हणून तुझ्यासाठी मी नावानं बोलले." आणि परत एकदा मला म्हणाली, मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काजी." हे कबाब में हड्डी उगाच लुडबुड करत आहे. आपलं बिनधास्त काम करून झोपी जायचं सोडून उगाचच रिकामा कुटाणा लावले. कुठं काय करायचं, कुठं काय करायचं, मला समजत नाही हिचं आता काय करावं ते. हिला कसं झोपी घालावं मला काही समजत नाही. तोच काहीतरी युक्ती काढ आणि बघ हिची काही सोय, तर हिची काहीतरी सोय लागते का. मी म्हणालो, "छोटी, मी काय सोय लावणार तिची आणि कशी लावणार सोय? तिची सोय लावायची असती तर तेव्हाच लावली नसती का. आता 12:30 वाजेपर्यंत तिला झिरत बसायचं आलं आहे. ती जर झोपी गेली असती तर आत्तापर्यंत आपला एक डाव कधी झाला असता." तशी ती खूप हापापलेली होती. छोटीच्या चेहऱ्यावर एक चमक आली आणि ती मला म्हणाली, "हो ना, ही कबाब में हड्डी उगाच लोडबोड करत आहे. आता आपण एक काम करूत, बघ तुला पटते का." मी म्हणालो, "हो सांग ना." तशी ती म्हणाली, "मी आता शांत झोपते, तू पण शांत झोपी जायचं नाटक कर.
थोडा वेळ आपण दोघे एकमेकाला कोणालाच बोलायचं नाही. जरी दीदी आली तर तू सांग मला झोप येते, आता काही बोलू नकोस. तू पण शांत झोप आणि आम्हाला पण शांत झोपू दे. ती झोपी गेली की मग मी येते तुझ्याकडं. मी आता मोठ्या दीदीकडं तोंड करून झोपणार आहे. तू मला काही पाठीमागून डवचू नकोस. एकदम शांत राहा, तू शांत झोप. मी म्हणालो, हो बरोबर आहे तुझं. तू एकदम रिलॅक्स झोप. आणि मी सुद्धा आता रिलॅक्स झोपतो. परंतु ती मला म्हणाली, फक्त झोपण्याच्या अगोदर माझं तोंड गोड कर ना. मी म्हणालो, आता तरी एवढं मोठं मसाला दूध पिलीस आणि आता काय तोंड गोड करणार. ती मला म्हणाली, काय यार राजेश, मुलींचं किंवा बायकांचं तोंड कसं गोड करतात तुला नाही का माहीत. मी म्हणालो, नाही यार कसं करतात. तसं तिनं तिचे ओठ माझ्या ओठाच्या जवळ आणले आणि माझ्या ओठावर तिने तिचे ओठ टेकवले. जसे माझ्या ओठावर तिचे ओठ टेकले तशी ती हळुवारपणे तिनं माझ्या ओठाचा चावा घेतला आणि मला म्हणाली, बायकांचं तोंड असं गोड करतात, लक्षात ठेव ह्या टिप्स अँड ट्रिक्स. आणि परत एकदा ती मोठ्यानं हसू लागली. मी सुद्धा तिच्या हसण्यामध्ये माझं हसू मिसळलं आणि तिला म्हणालो, हो ना बरोबर आहे. आता तू झालीस टीचर आणि मी झालो स्टुडंट. मी परत हसू लागलो. आमच्या दोघांमध्ये आता इतक्या जोरजोरक्यात हास्य पिकला होता की आम्ही हसत असतानाच लता किचनमधून इकडे आली आणि म्हणाली, अरे काय करताय, किती मोठ्यानं हसताय. शेजारी पाजारी पण लोक राहतात. आता 12:30 वाजून गेलेत, 12:45 होत आहेत आणि तुम्ही दोघं एवढं हसतायत जसं की आता दिवसच आहे. मग मी म्हणालो, ही छोटी मस्करी करते, जोक मारते ही. तशी ती म्हणाली, अरे वा, तूच जोक मारतोयस, तूच मस्करी करतोयस आणि माझं नाव घेतोस का. मग ती म्हणाली, जाऊ दे यार, झोपा आता बिनधास्त. लता मला म्हणाली, राजेश झोप आता, खूप रात्र झाली आहे. मित्रांनो, कथा खूपच रोचक मोडवर येऊन थांबली आहे. पुढं काय घडलं, छोटीचं काय झालं, या सर्व गोष्टीचा उलगडा मी तुमच्यासमोर पुढच्या भागामध्ये करणार आहे. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, चॅनलवर बनून राहा आणि हो, कथा जर आवडली तर नक्की लाईक करा. बाय बाय मित्रांनो, भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये.